कांपिल्य नावाचं नगर आहे आणि कांपिल्य नगरामध्ये यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण राहतोय. त्याचा नित्य नियम आहे सोमयाग करणे. दररोज तो सोमयाग करायचा आहे. यज्ञाचे प्रकार आहेत बरं का. विष्णुयाग आहे, सोमयाग आहे बरं का. अतिरुद्र स्वाहाकार आहे, वाजपेय आहे, अश्वमेध आहे, बृहस्पती पुसव आहे. अनेक प्रकारचे यज्ञ आहेत. त्याच्यापैकी यज्ञ दत्ताने सोमयाग करायचा, नित्य नियमाने करायचा. आपल्या सुद्धा जीवनामध्ये नित्य नियम असला पाहिजे बरं का. संत वर्णन करतात नित्य नियमाशिवाय जर आपण अन्न ग्रहण करत असू तर ते अन्न नाही बरं का. जड जाईल ऐकायला, पण साधूचे शब्द आहेत. आपल्या पदरचं थोडंच आहे. नित्य नेमावीन अन्न खायतो श्वान. श्वान कळतो ना, श्वान डॉगी डॉगी हा कळतो ना. श्वान 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 म्हणजे कुत्रा. नित्य नियमाशिवाय जो अन्न ग्रहण करतो दररोज तो मनुष्य नाही, तो कुत्रा आहे. त्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये नित्य नियम असला पाहिजे. काही ना काही नित्य नियम असला पाहिजे हा बरं का. पण नित्य नियम धार्मिक असला पाहिजे. नित्य नियमाने तो याग करायचा आहे, सोमयाग करायचा आहे. जीवनामध्ये सुंदर सुशील पत्नी आहे, धनधान्यानं भरलेलं घर आहे, संसाराच्या वेलीवरती एक फूल उमललं, पुत्राचं नाव ठेवलं गुणनिधी बरं का. गुणनिधी जसा 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 मोठा व्हायला लागला तसा तसा वाईटाच्या संगतीमध्ये जाऊ लागला. जार कर्म करायला लागला गुणनिधी. संगत वाईटाची लागली ना, 4-5 कुत्रे सोबत घ्यायचा आणि शिकार करायला जायचा बरं का. मासे धरायचा, चोऱ्या करायचा, व्यभिचार करायचा, जुगार खेळायचा, मद्यप्राशन करायचा. ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आला, सात्विक घरामध्ये जन्माला आला. कर्म कसं सात्विक पाहिजे ना, नाही, वाईट वर्तन करू लागला. आतापर्यंतच्या जगाच्या इतिहासामध्ये जुगारावरती धन कमवलंय असं कोणी दाखवता येत नाही. नाही असं घडलंय का कुठं? तुम्ही ऐकलंय का कधी? होय बाप्पा, जुगार खेळला, मटका खेळला, डाव खेळला आणि 10-5 एकर जमीन घेतली. नाही घडलंय का असं कधी? गेली आहे का नाही. एक जण बाजारात गेला बरं का. बाजारात गेला एक जण, सकाळी सकाळी अशी सुंदर वांग्याची टोपली बरं का, आणि ते पिशवी घेऊन गेला बाजारामध्ये. सकाळी सकाळी पहिलं ग्राहक ते आजीबाईचं, ते उगाच लागला वांगे विचकायला. ते म्हटले बाबा तुला किती घ्यायचे? ते म्हणला पाव किलो. आणि मग सगळं टोपलं कशाला विचकायला लागला? दिवसभर पुन्हा कोण घेईल का याला तू असं बिस्कटून टाकल्यावर? ते म्हणला आजी तुझी टोपलीवर वांगे? अगं या हात लागल्याच्या नंतर आहे का नाही, गावात चांगल्या नंबर 1च्या 2 माड्या होत्या त्या गेल्या. बापानं कमवलेली 25 एकर जमीन होती ती गेली. लेकराची माय माहेरला गेली. आणि तुझं टोपलं बर कुठं जाणार नाही का? लय हाताचा प्रताप भारी म्हणला या आहे की नाही. जात याच्या पायी जात मायबाप सगळं. म्हणून संत गोड बोलतात ना, दारू गांजा मत
अपने वदर का दाम खर्च करे मुँह में मक्खियाँ जाती है। लय वाईट आहे, लय वाईट आहे. दोघ जण बाजारला गेले बरं का. लय वाईट काम ते. बाजारला गेले, येताना उशीर झाला, पौर्णिमेची रात्र आहे. निघाले, इतकी पिले होते बाबा, इतकी पिले होते. आणि मग तहान लागली ना, घसा कोरडा पडला. रात्रीचे 12 वाजले, घसा कोरडा पडला. गावाच्या जवळ आले, पाटलाच्या विहिरीजवळ आले. जुन्या काळामध्ये काही साधन नव्हती पाणी काढायची. पोहरा होता त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी, आहे का नाही. ते म्हटलं पाटलाच्या विहिरीवर पाणी पिऊ आणि मग घरी जाऊ, घसा कोरडा पडलाय रे. अशामध्ये ते पोहरा घेतला आणि पाणी शेणण्यासाठी मध्ये टाकणार. तेवढ्यामध्ये आहे का नाही, बरोबर 12 वाजले. मध्यरात्री चंद्र ठळक आकाशामध्ये, त्याचं प्रतिबिंब कुठं पडलं? बोला की कुठं पडलं? विहिरीच्या पाण्यात पडलं, आहे का नाही. ते म्हणला थांब रे, पाणी पुन्हा पिऊ. काय म्हटलं? पाणी नंतर पिऊ. चंद्र हिरीत पडला, आधी काढू, आहे का नाही. ते म्हणले अरे काढायचा कसा? ते म्हणले ह्या पवऱ्यात घेऊन काढायचा, आहे का नाही. ते पवरामध्ये टाकला चंद्र काढण्यासाठी. बरं का राम महाराज, चंद्र काढण्यासाठी पवरामध्ये टाकला. तेवढ्यामध्ये तिला पवरामध्ये पडल्याबरोबर पाणी हलणार ना. पाणी हल्लं की ते प्रतिबिंब हलायचं, आहे का नाही. ते म्हणायचं ते बघ ते बघ ते बघ ते बघ तिकडे गेला, ते बघ ते बघ ते बघ इकडं आला, आहे का नाही. आणि अशामध्ये 3-4 वेळेला पवरा काढला, पण चंद्र काय पवऱ्यात आला नाही. कसा येईल? अशामध्ये पवरा एका फूट पायरीला अडकला. ते पायऱ्या असतात ना बांधी विहिरीला, त्याला पवरा अडकला. ओढलं त्यांना वाटलं ज्या आरती जड लागलंय त्या आरती चंद्र पवऱ्यात आला, आहे का नाही. असं ओढलं दोरी तुटली, दोघं जण उतानं पडले. माग उतानं पडल्याबरोबर दृष्टी वर गेली. कुठं? आकाशात. एक म्हणतं दुसऱ्याला बघ कसा एका झटक्यात काढला का नाही. पडलाच नव्हता ना मध्ये. मद्यपी बरळे भलतिया छंदे. बरं का, वाईट आहे. गुणनिधी हे सगळे काम करू लागला, वाईट वर्तन करू लागला. यज्ञ दत्ताने घरी आल्याच्या नंतर पत्नीला विचारलं, देवी कुठं आहे गुणनिधी? त्या साध्वी स्त्रीनं सांगावं, मालक आत्ताच मित्रांच्याकडे गेलाय अभ्यासाकरिता. कुठं आहे गुणनिधी? मालक आत्ताच वात घेऊन गेला होय मंदिरामध्ये लावायला. कुठं आहे गुणनिधी? अनेक कारण देऊन त्यानं पांघरून घालायचं आपल्या लेकाच्या गुन्ह्यावरती पांघरून घालायला लागले. एके दिवशीचा प्रसंग आहे. यज्ञ कर्म आटोपून घराकडे येत असताना यज्ञ दत्ताने एक मनुष्य पाहिला आणि त्याच्या हातामध्ये रत्न जडित सोन्याची अंगठी पाहिली. अशामध्ये यज्ञ दत्ताने त्या जाऊन मनुष्याचा हात धरला. म्हणे ही सोन्याची रत्न जडित अंगठी माझी आहे, तुझ्याकडे कशी आली? तो मनुष्य बाबा उडवा उडीचे उत्तर द्यायला लागला. काय बोलणार? यज्ञ दत्त ठाम राहिला त्याच्या मतावरती. ही अंगठी माझी आहे, तुझ्याकडे कशी आली सांग. त्या ब्राह्मणाला उत्तर दिलं त्या मनुष्याने, महाराज ब्राह्मण आहे म्हणून आतापर्यंत शांत आहे, ऐकायचे तुम्हाला ऐकायचं का? ही अंगठी माझ्याकडे कशी आली? यज्ञ दत्ताचा रागाचा पारा चढलेला आहे. सांग सांग कशी आली तुझ्याकडे? अशामध्ये त्या मनुष्यानं सांगितलं, महाराज माहित आहे का मुलगा काय करतो घरी? काय करतो? महाराज जुगार खेळतो, मद्यप्राशन करतो, व्याभिचार करतो, शिकारी करतो, मांसाहार करतो. घरात लक्ष आहे का? महाराज
ही अंगठी तुमच्या मुलाने जुगारामध्ये माझ्यासोबत जुगार खेळला आणि त्याच्यावरती मी अंगठी जिंकलेली आहे. झटकला हात यज्ञ दत्ताने आणि थेट घरी आला. पत्नीला बोलू लागला, कुठाय गुणनिधी? नेहमी सारखं सांगितलं, मंदिरात गेलाय. यज्ञ दत्ताचा पारा रागाने लाल झालेला, यज्ञ दत्त पारा चढलेला. खोटं बोलतेस, लाज नाही वाटत? ब्राह्मण पत्नी घाबरली. काय झालं नाथा? काय करतो मुलगा माहित नाही का? सगळं माहित होत. अशामध्ये सगळे कपाट चाळायला सुरुवात केली. उंची उंची वस्त्र नाहीत, मोठे मोठे भांडे कुंडे नाहीत, सोन्याचे चांदीचे तांब्याचे भांडे गायब आहेत घरातले. यज्ञ दत्ताला राग आला मैबाप, आणि यज्ञ दत्ताने त्या ब्राह्मण स्त्रीचा आणि त्या गुणनिधीचा त्याग केला. एका दुसऱ्या ब्राह्मण स्त्रीच्या सोबत त्या यज्ञ दत्ताने लग्न केलं आणि तिथून यज्ञ दत्त निघून गेला. घरामध्ये दोघच राहिले, गुणनिधी आणि गुणनिधीची आई. मोठा व्यसनी झाला ना गुणनिधी. घरातलं सगळं धन संपलं. गुणनिधीची आई बरं का मृत्यूला प्राप्त झाली. गुणनिधी घरामध्ये एकटाच राहू लागला. बरं का आजच्या कथेतून घेऊन जा. आपल्या लेकरांच्या छोट्या छोट्या गुन्ह्यावरती सुद्धा पांघरून घालायचं नाही माईनं कधीच. त्याचा लगेच ऐक नाही, त्याला लगेच जाब विचारला पाहिजे. एका मनुष्याला वधाचा गुन्हा दाखल झाला त्याच्यावरती बरं का, आणि त्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली. भारतीय न्याय संहिता सांगते, ज्याला मृत्यूदंड झालाय त्याला शेवटची इच्छा विचारली जाते. बाबा उद्या तू मरणार आहेस, सांग तुझी शेवटची इच्छा काय? त्याला विचारण्यात आलं. त्यानं सांगितलं, मला माझ्या आईला भेटायचं. सगळ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले. अरे अंतकाळाला आईला भेटायची इच्छा करतो, चांगली गोष्ट आहे. दुसऱ्या दिवशी त्याच्या आईला त्या ठिकाणी आणण्यात आलं. भेट आईला, मला जवळून भेटायचंय. परवानगी दिली आणि आईला भेटण्याच्या निमित्ताने जवळ गेला आणि आईचा कान त्यानं आपल्या तोंडात धरला. तोपर्यंत सोडला नाही जोपर्यंत तुटत नाही. सगळे लोक बोलू लागले, काय मूर्ख माणूस आहे, अगदी 10-15 मिनिटांमध्ये ह्याला फास होणार आहे आणि मरायच्या वेळेला एवढं वाईट कृत्य केलं. मातृदेवो भव पितृदेवो भव ही आचारसंहिता तो विसरला. परत त्याला प्रश्न केला, अरे बाबा आता मरणार आहेस, का बरं आईचा कान तोडलास तू असा? त्यानं दिलेलं उत्तर ऐका. त्यानं सांगितलं, मला जो आज देहदंड होतोय ना त्याला हीच कारणीभूत आहे. सांगायला सुरुवात केली. लहान होतो म्हटलं मी, 5 वर्षाचा, शाळेत घातलं मला आणि मी एका लेकराच्या दप्तरातली पेन्सिल चोरली. त्यावेळेस मी आईकडे आणून दिली आणि आईनं त्या गुन्ह्यावरती पांघरून घातलं. पुढे वह्या चोरल्या, दप्तर चोरलं, गुरुजींचा मोबाईल चोरला. अनेक प्रकारचे गुन्हे माझ्याकडून घडत गेले. त्याच्यावरती ह्या माईनं पांघरून घातलं. आणि एके दिवशी चोरी करत असताना माझ्याकडून खून झाला आणि त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये मला आज देहदंड होतोय. त्याला ही कारणीभूत आहे. अरे मग कान का तोडला साईचा? त्याच वेळेस जर मी लहान असताना तिनं माझा कान धरला असता मूर्खा. हे काय आपली संस्कृती आहे? ऐक नाही, माझे गुन्हे वाढले नसते. मायबाप आपल्या लेकराच्या गुन्ह्यावरती कधीच पांघरून नाही घालायचं का? त्याचं भविष्य अंधारात येईल असं वर्तन आपलं सुद्धा नसलं पाहिजे, बरं का? चाहे बेटा कितना लाडला हो, उसे सिर पे बिठाना ना चाहिए.
चाहे बेटा कितना लाडला हो, उसे सिर पे बिठाना ना चाहिए. किती जरी मुलगा लाडका असेल आहे का नाही, त्याला डोक्यावर नाही घ्यायचं. कायम त्याला आहे का नाही, त्याला संस्काराचे धडे दिले पाहिजे. गुणनिधीच्या जीवनामध्ये असं घडलं नाही मायबाप. पुढे गुणनिधीची आई मरून गेली, एकटा राहू लागला, एकटा जीवन काटू लागला गुणनिधी. आणि तो गुणनिधी सुद्धा बर का वृद्ध झाला. वृद्ध फिरत 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 गुणनिधी एका जुन्या शिवमंदिराच्या जवळ आला. आणि आल्याच्या नंतर नेमकं त्याच दिवशी त्या प्रांताचा राजा त्यानं त्या भगवान शंकराचा अभिषेक करण्यासाठी त्या ठिकाणी शिवमंदिरामध्ये आलेला होता. आता राजा म्हणल्याच्या नंतर काय, राजा चाले तेथे वैभव सांगाते. सुवर्ण अलंकार आहेत शिवपिंडीला समर्पित करण्यासाठी आणलेले. पंचपक्वान्नाचा 56 भोगाचा नैवेद्य आहे त्या ठिकाणी. राजानं अभिषेक केला, आशुतोष महादेवाला नैवेद्य समर्पित केला. ब्राह्मण भोजनाच्या पंगती उठल्या आणि सायंकाळच्या वेळी राजा आपल्या राजधानीमध्ये निघून आला. त्या शिव मंदिराच्या समोर असा सुंदर मंडप टाकलेला आहे, गोड असं रोषणाई केलेली आहे. त्या ठिकाणी फुलांच्या हारांच्या माळा, सुवास दरवळत आहे. त्या गुणनिधीनं विचार केला, वृद्ध झालाय आता गुणनिधी. त्यानं विचार केला, अरे जर हे अन्न जर मला प्राप्त झालं तर, भूक लागली ना, उपवासी आहे, पण कोण खाऊ देणार आहेत. रात्र होण्याची वाट पाहू लागला तो गुणनिधी. रात्र झाल्याच्या नंतर रात्री 12 12:30 पर्यंत शिवभजन झालं बरं का. त्या मंदिरात त्या शिवपिंडीला सुवर्ण अलंकार रत्न जडित असे आभूषण राजानं चढवले होते ना त्या शिवपिंडीला. म्हणून काही सैनिक त्या रक्षणासाठी त्या ठिकाणी ठेवले होते. अर्धी रात्र झाली आणि अर्ध्या रात्री सगळे झोपी गेले. त्या मंडपामध्ये समोर मंडप टाकलाय ना, त्या ठिकाणी सगळे झोपी गेले. आणि अशामध्ये गुणनिधीला वाटलं, चला आता हीच वेळ आहे शिव मंदिरामध्ये प्रवेश करून ते अन्न ग्रहण करण्याची. भूक लागली ना, पोटामध्ये भूक आहे. गुणनिधीने हळूच त्या शिव मंदिरामध्ये प्रवेश केला. तोपर्यंत त्या शिव मंदिरामधील दिव्यातील वात अशी कमी 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 होत आली होती. अंधार दिसायला लागला त्या शिव मंदिरामध्ये. आणि मग त्या गुणनिधीने आपल्या अंगावरचं जुनं उपवस्त्र उपरणं असं फाडलं, त्याची वात केली आणि त्या दिव्यात सरकवली. त्या दिव्याचा उजेड कैलासात गेला बरं का. गुणनिधीनं लावलेला दिव्याचा उजेड कैलासामध्ये गेला. अरे कोण असा भक्त असेल माझ्या मंदिरामध्ये माझ्यासाठी प्रकाश केलाय. कशासाठी केला होता, कशासाठी केला होता. ते अन्न दिसत नाही ना, उचलायचंय ना, त्याच्यासाठी केला होता. अशामध्ये गुणनिधीने त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये ते अन्नाचं ताट उचललं, 56 भोगाचं शिवाला समर्पित केलेलं ते नैवेद्याचं ताट उचललं. इथं खावं तर कोणीतरी पाहिल, लांब जाऊन खातो म्हटलं आता बाहेर जाऊन. आणि अशामध्ये ते ताट उचललं आणि बाहेर येणार एवढ्यामध्ये एक पाय आत एक पाय बाहेर आणि दुसरा आतला पाय बाहेर टाकत असताना एका सैनिकाच्या पायाला पाय लागला. जागे झाले ना ते. चोर 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 म्हणून गुणनिधी धरला. असा मार मारला, आंधळा झाला. दिवसभर पूजेचे मंत्र ऐकलेत त्यानं. पोटामध्ये भूक आहे, देवाला दिवा लावलाय, एवढंच पुण्य त्याच्या पदरात पडलं बघा
बरं का. आणि गुणनिधी मरून गेला. मेल्याच्या नंतर आयुष्यभर पाप केलंय ना त्यानं. यमाचे दूत आले नेण्यासाठी. एवढ्यामध्ये आकाशामध्ये पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये शिवगण प्रगटले आणि गुणनिधीचा न्याय केला. आयुष्यभर यानं काय केलं माहित नाही, पण अंत काळाला मात्र आमच्या शिवाचं नाव ऐकलं यानं. मरण्याच्या अगोदर भगवान शंकराला वाट लावली यानं रावळात. बरं का. याला कैलास प्राप्त झाला पाहिजे, न्याय झाला त्याचा आणि त्या गुणनिधीला कैलास प्राप्त झाला. नमः पार्वती कशासाठी कैलास दिला? वा, बोटभर वाट लावली म्हणून कैलास. दिवसभर उपवासी राहून शंभूचं नाम संकीर्तन ऐकलं म्हणून कैलास. बर का. संत लिहितात ना, हरिहरा नाही हरिहरा नाही बोटभरी वाती, काय त्यांची गती होईल नेनो. देवाला वाट लावली पाहिजे. आम्हाला केंडा फिरवायचा माहित आहे, आम्हाला वाट लावायचं नाही कळत. तिच्या घरात तिच्या घरात तिच्या घरात तिच्या घरात हे का नाही फिरत असतं मग एके दिवशी आपल्या घरात. हे का नाही. वाट लावली पाहिजे देवाला. ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा प्रेम
जिसका न कोई संगी साथी, ईश्वर है रखवाला। जो निर्धन है, जो निर्बल है, ओ है प्रभु का प्यारा। प्यार की मोती लुटाते चलो, प्यार की मोती लुटाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। गुणनिधीने आशुतोष महादेवाच्या मंदिरामध्ये स्वार्थ बुद्धीनं फक्त एक वात लावली, त्याच्यासाठी त्याला कैलास प्राप्त झाला। बरं का, अनंत काळापर्यंत त्यानं कैलासाचं सुख उपभोगलं। पुढे भूतलावरती त्यानं जन्म घेतला। कलिंग देशाचा राजा अरिंदमाच्या पोटी दम नावाने त्या गुणनिधीने जन्म घेतला। तो दम